हाय गाईज, माझ्या स्पेशल रेसिपीज फॅमिली व्लॉग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आवडलं तर लाईक कर जा आणि कमेंट करून सांगत जावा काही मिस्टेक झाली असेल तर मला पण कळेल की माझ्यामधून काय चुकले, कारण की मी पण आताच चॅनल सुरू केलेला आहे. सांगत जावा तुम्ही काय कमी आहे, काय जास्त आहे असं सांगत जावा. आणि मी काय तितकी म्हणजे अशा पद्धतीने एकदम स्ट्रिक्ट व्हिडिओ टाकत नाही. काही विसरू पण शकतं माणूस, बोलताना पण काय होऊ शकतं, चूकभूल होऊ शकते. तर आज मी बनवणार आहे सोयाबीनची रस्सेवाली भाजी. तर ती कशी बनवणार आहे आणि तुम्ही पण नक्की बनवून बघा. खूप चांगली लागते आणि खूप टेस्टी पण लागते आणि एकदम चिकन मटनच्या भाजीसमोर एकदम टेस्टी लागते. तर जे चिकन मटन खात नाहीत त्यांना पण खूप आवडेल ही भाजी. नक्की ट्राय करून बघा एकदा. तर चला आपण सुरुवात करूया. हे बघा, मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल पण छान गरम झालेलं आहे. आणि हे बघा, सोयाबीन मी भिजत ठेवलेलं होतं, असं पिळून घेतलेलं आहे. पिळून घ्यायचं आहे सोयाबीन. आणि आपण आता हे सोयाबीन तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. मी जास्त तेल नाही घेतलेले, इथे कमीच घेतलेलं आहे. कमी तेलामध्येच मी फ्राय करून घेणार आहे. आणि अजिबात काही मसाला बिसाला काही घातलेला नाही, असंच फ्राय करून घेणार आहे मी. तर अशा पद्धतीने तुम्ही पण फ्राय करून घ्या. तर मी आता फ्राय करायला घेते. हे बघा, गॅस एकदम फास्ट नाही करायचा आहे, कमी गॅसवरती टाकूनच, नाहीतर थोडं पाणी राहतं त्यामध्ये तर उडतं ते सोयाबीन. त्यामुळे कमी गॅस करून पहिले कमीच करायचा, नंतर फास्ट करायचा. सोयाबीन टाकल्याच्या नंतर फास्ट करायचं आहे. हे बघा, आता आपल्याला छान असे गोल्डन होईपर्यंत छान आपण फ्राय करून घेऊया. जास्त तेल पण लागणार नाही आहे, त्यामुळे जास्त तेल नाही टाकायचं. टाकलं तरी पण आपण तेच फोडणीमध्ये वापरू शकतो तेल. हे बघा, आपण आता छान हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण, जास्त पण नाही, थोडंसं गोल्डन कलर आल्याच्या नंतर आपण बंद करायचं आहे. तोपर्यंत मी तुम्हाला हे बघा मी इथं पेस्ट तयार केलेला आहे. हे असा पेस्ट तयार केलेला आहे मी. यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्यासोबत त्याच्या काड्या पण टाकलेल्या आहेत कोथिंबीरच्या. 2 मिरच्या घातलेल्या आहेत, 2 छोटे कांदे घातलेले आहे, अद्रक आणि लसूण टाकलेलं आहे. याचंच मी पेस्ट करून घेतलेलं आहे. हे बघा, मी व्हिडिओ मोठा होईल म्हणून त्यामुळे मी पेस्ट अगोदरच तयार करून ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा. यामध्ये तुम्ही खोबरं पण घालू शकता, नारळ म्हणजे सुकं नारळ पण घालू शकता. आणि मध्ये मध्ये याला पण हलवत राहायचं आहे सोयाबीनला. हे बघा, असं हलवत राहायचं आहे. आणि हलवल्याच्या नंतर सगळ्या बाजूंनी छान फ्राय होऊन जाईल. हे बघा, छान असं फ्राय होऊन जाईल सगळीकडे. नाही हलवलं तर एकाच बाजूने परतून जाईल ते. तर असं फ्राय करून घ्यायचं आहे. फास्ट गॅसवरतीच करून घ्यायचं आहे. कमी गॅसवरती जर ठेवलं ना तर पूर्ण तेल शोषून घेईल सोयाबीन. त्यामुळे फास्ट गॅसवरती फटाफट होऊन जाईल. कारण अगोदरच पहिलेच तेल थोडं कडक जास्त तापवून घ्यायचं आहे, कारण की सोयाबीन टाकल्या ना त्यामध्ये पाणी असतं, उडणार नाही आणि चिपकणार नाही कढईला. त्यामुळे हे बघा, अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. तर आपण आता हे बघा, अशा पद्धतीने आपले आता छान क्रिस्पी पण झालेले आहेत वरून. तर आपण आता हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये. बघा, तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. हे बघा, अशा प्रकारचे फ्राय करून घ्यायचे आहेत. आता आपण यामध्येच हे बघा, तेल तापलेलंच आहे आपलं. आणि यामध्ये मी आणखीन थोडंसं तेल घालणार आहे.
तेल घातलेलं आहे. यामध्ये जिरे घालणार आहे मी. तुम्ही खडे मसाले पण घालू शकता यामध्ये. मी नाही घालणार कारण की माझ्याकडे सगळे खडे मसाले वाटून घेतलेला मसाला आहे, त्यामुळे मी नाही घालणार. मी ते मसाला पण टाकणार आहे. तर हे बघा, जिरे छान तडतडू लागले ना, त्यामध्ये आपण ही पेस्ट केलेली तयार टाकणार आहे ते पण. हे बघा, यामध्ये मी हे मसाला घालणार आहे. तर छानपैकी मसाला घालून घ्यायचा आहे. पेस्ट घालून घ्यायचं आहे सारी. आपण सगळं कच्चंच घातलेलं आहे ना यामध्ये, तर आपल्याला छान ही पेस्ट भाजून घ्यायची आहे. छान तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगत जा. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आवडलं तर लाईक करत जा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगत जा तुम्ही कुठून बघताय माझा व्हिडिओ, म्हणजे मला पण कळेल माझे व्हिडिओ कुणाकुणाला आवडतात, कोण कोण बघतं माझे व्हिडिओ. हे बघा, हे मसाला आपला छान असा भाजून घ्यायचा आहे. यामध्ये आपण हे मिक्सरला धुवून पण थोडंसं पाणी घालणार आहोत. हे बघा, हे पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये छानपैकी. आता यामध्ये आपण मसाले पण घालणार आहोत, कारण की या पेस्टसोबत मसाले पण छान भाजून जातील. हे बघा, हे आहे मी मटन मसाला, हे पण थोडासा घालून घेणार आहे मी. हे बघा, 1 चम्मच घातलेला आहे मी. आणि हे चिकन मसाला आहे, हे पण छोटा 1 चम्मच घातलेला आहे. हळदी पावडर पण, हे बघा, हळदी पावडर पण घातलेला आहे. मिरची अगोदर पण मी 2 घातलेल्या आहेत तिखटवाल्या. तर मिरची पावडर आता हे बघा 1 चम्मच घालत आहे. तरी पण आम्ही जास्त खातो तिखट, त्यामुळे जास्तच घातलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता कमी जास्त. आणि हे बघा, काळा मसाला आहे, हे पण मी टाकणार आहे. घरीच वाटून घेतलेला आहे हा काळा मसाला. आणि त्याचबरोबर आपण चवीनुसार मीठ पण घालणार आहोत. हे बघा, आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही टोमॅटो पण घालू शकता. मी घातलेला नाही इथे टोमॅटो, पण टोमॅटो पण घालू शकता, छान ग्रेव्ही होते. मी नाही घातलेला आहे. हे बघा किती मस्त दिसते. आणि आणखीन पण आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे मसाल्याला. छान आपला मसाला छान भाजला ना तर खूप छान टेस्टी लागतं, त्यामुळे मसाला छान भाजून घेऊया. हे बघा, मी जिरा पावडर घालायची विसरूनच गेलेली, आणि धनिया पावडर पण घालणार आहे मी. हे बघा, आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान हलवत राहायचं, नाहीतर कढईला आपण खाली लागू शकते. कोथिंबीरच्या काड्या पण घातल्या ना खूप छान टेस्टी चव येते भाजीला, कोणत्या पण भाजीला. मी तर कोथिंबीरच्या कोवळ्या कोवळ्या काड्या असतात ना त्या कधीच फेकून देत नाही, त्या पण टाकते मी. हे बघा, आपल्या मसाल्याला छानपैकी असं तेल सुटलेलं आहे, दिसू शकतो मसाला सगळा एका जागेवर येत आहे. हे बघा, आता आपण यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालणार आहोत.
आणखीन थोडंसं पाणी घालणार आहोत. पाणी गरम करून पण घालू शकता, छान तरी येते भाजीला. तुम्हाला वाटत असेल की अगोदरच पाणी का घातले आहे, कारण की असं केल्याच्या नंतर आता आपण यामध्ये सोयाबीन घालणार आहोत. सोयाबीन घातलं ना तर पूर्ण मसाला आपला सोयाबीनमध्ये शोषून घेईल, त्यामुळे खूप टेस्टी लागेल सोयाबीनचं पण. हे बघा, आता आपण यामध्ये सोयाबीन घातलेलं आहे. हे बघा, किती मस्त आणि छान दिसते आपली सोयाबीनची भाजी. तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, आणखीन आपण पाणी घालणार आहोत यामध्ये. हे बघा, शिजून घ्यायचं आहे 5-10 मिनिटं. सोयाबीन छान मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे. हे बघा, किती मस्त दिसते आपली सोयाबीनची भाजी. हे बघा कशी वाटते तुम्हाला. हे बघा कशी तरी पण आलेली आहे वरती आणि एकदम सुंदर दिसते. दिसायला जितकी छान आणि खायला पण किती छान वाटेल. हे बघा, नक्की ट्राय करून बघा तुम्ही. ही रेसिपी नक्की तुम्हाला आवडेल आणि कमेंट करून मला नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला. हे बघा, किती मस्त आपली सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे. तर हे बघा, मी वरतून असं कोथिंबीर टाकते. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल.